शिवजल पानपोईचं आज उद्घाटन झालेलं आहे। आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि खिदमत-ए-खलीफ सामाजिक संस्था सातारा मधल्या विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे। खरं तर मी मुद्दामून जातीचा उल्लेख करतो। मुस्लिम समाजामधली ही सगळी तरुण युवक मंडळी आहेत आणि ही तरुण युवक मंडळी साताऱ्यातल्या विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात। आपल्याला जे काही सातारकरांसाठी करता येईल, चांगलं काय करता येईल त्याचं कायम प्रयत्नशील असतात आणि त्याचाच उपक्रम आज त्यांनी पोहे नाक्यावर सुरू केलेला आहे। अत्यंत गरज होती पोहे नाक्यावरती। साधारण इथून एक अर्धा 1 किलोमीटर वरती लोकवृत्तच्या माध्यमातूनही आम्ही एक पानपोई चालू केलेली आहे, परंतु ही पण पानपोई तितकीच गरजेची, कारण का महत्वाच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली आणि आज त्याचंच फलित म्हणून महाराष्ट्र आपला एक राज्याची निर्मिती झाली। या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून, त्यांना स्मरून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज खिदमत-ए-खलीफ संस्थेच्या मार्फत सातारकरांसाठी शिवजल या पानपोईचे आपण आज लोकार्पण करत आहोत। वतीनं इथं पानपोईचं सुरू केलेली आहे। जसं आपण म्हणतो की झाडांना आणि पाण्याला खरंच कुठली जात आणि धर्म नसते। आज इथं पाणी पिल्यानंतर या रखरखत्या उन्हात सुद्धा समाधान मिळते आणि हे मी मराठा आहे म्हणून मला मिळणार नाही किंवा कोणी ब्राह्मण आहे म्हणून मिळणार नाही। पाण्याला कुठली जात नसती, पाण्याचा कुठला धर्म नाही, त्याची शीतलता तो आपल्याला देतोय। एक वेगळा उपक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इकडं सुरू झालाय, तर त्याला 100% शुभेच्छाच आहेत। आणि एवढंच म्हणेन की शेकडो हात येत आहेत तोडायला, पण हजारो हात येत आहेत परत एकदा जोडायला। तर आपण हे जोडायचं काम करूया आणि असंच खिदमत-ए-खलीफनं हे उपक्रम वारंवार सुरू ठेवावेत आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण सहकार्य करायची आपली तयारी आहे। आणि आता आपण खरंच उन्हात उभा आहोत, तर इथं जसं सुजित सरांनी सांगितलं, आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे देशात घडतंय ते सगळं बघतोय। पण आज मला खूप अभिमान वाटतोय की साताऱ्यात एक वेगळं आपण ब्राह्मण, मराठा, मुस्लिम आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र एवढं पुण्याचं काम करतोय। ह्याच्यापेक्षा मोठा उपक्रम किंवा इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी किंवा सोशल वर्क असूच शकत नाही। त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमला खरंच मनापासून आभारी आहे आम्ही की तुम्ही एवढा ऊन, आता आपण बघतोय सगळीकडे रेड अलर्ट येतंय की एवढं कडक ऊन आहे आणि तुम्ही, आणि अशा वेळेस आपण ज्या लोकांना ही छोटीशी जे काही आपण हे करतोय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। असं छान आज आपण बघतोय की उकाडा प्रचंड आहे आणि त्या उकाड्यामुळे ताणलेल्या लोकांना सर्वसामान्य पाण्याची व्यवस्था नाही। त्याला अनुषंगून खिदमत-ए-खलीफने साताऱ्यातील वर्दळीच्या ठिकाणी 6 पानपोईचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवई नाका, स्टँड, तहसीलदार कचेरी, पाशेक पाटी आणि राजवाडा असे परिसर निवडलेले आहेत ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सर्वसामान्यांच्यासाठी नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था होईल। पाणी पाजताना रांजणाचं पाणीमुळे बऱ्याचदा बाधित होत असल्यामुळे काही त्रास होत असतो, त्यामुळे आरओचं पाणी जे जार आहेत ते जारची नवीन संकल्पना आधुनिकरित्या खिदमत-ए-खलीफच्या संयोजकांनी केली। जारच्या माध्यमातून आरओचं पाणी लोकांना देण्याचा एक मानस खिदमत-ए-खलीफचा आहे, त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे। आज सुद्धा आपण पाहिलं की वेगवेगळी आपली जी संस्था आहे सातारची, हे सर्वजण मिळून एक अतिशय चांगलं काम निश्चितपणे करत आलेलं आणि आज पानपोई आपलं वातावरणाचा बदल आपण बघतोय, तापमान खूप वाढलंय आणि सर्व सातारकरांच्या सोयीसाठी एक चांगली शिवजल पानपोई केली आहे। मनापासून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो।